राघव चैतन्य असामान्य माणूस आहे आणि केशव चैतन्य आपल्यासारखे प्रापंचिक प्रपंचाला कंटाळले, अरण्यामध्ये गेले. गुलबर्गा गावामधून बाहेर आले, आंब्याच्या झाडाखाली स्वयंपाक वगैरे केला, दोघांनी जेवण केलं. म्हणले मला विश्रांती घ्यायची आहे. आता विश्रांती घ्यायला वेळ कुठे आहे? ऊन रणरणत आहे, जागा तर पाहिजे तशी. आमराई होती, आंब्याच्या झाडाखाली टाकू का बसकर? नको नको म्हणले. पुढं जी मस्जिद दिसते तिथं जायचं आहे. तिथं गेले, दोघांनी अंथरून झोपले. दोघं जण. 4 वाजले, बादशाची शिपाई आले. ए अवलिया उठ. त्यांनी झोपून सांगितलं उठत नाही. जा स्वतः बादशहाला उठा, अरे ही जागा आमची आहे. त्यांनी झोपूनच सांगितलं. आम्ही कुठं म्हणतो आमची आहे? उठले नाहीत बरं का. आम्ही कुठं म्हणतो आमची आहे? अरे पण उठा ना, आमची सेवेची वेळ झाली, नमाजीची वेळ झाली. उठत नाही. अरे ही जागा इमारत आमची आहे, तुमची आहे तर तुम्ही खुशाल घेऊन जा. आता त्याला ती उचलता येते, पण याच्या अंतःकरणामध्ये जरा अहंकार आला. आपल्याला नेता येत नाही, मग ते कसे नेतील? त्यांनी सांगितलं बाबा मला नेता येत नाही, तुम्हाला न्यायचे असेल तर खुशाल न्या. ते दोघं उठले, पद्मासन साधलं, प्राणायाम साधला, इमारतीला प्रार्थना केली. आईसाहेब जशी तू त्यांची तशी आमच्या बरोबर असेल तर चल. गुलबर्ग्यावरून मस्जिद उडाली ती गुंजळहुट्टी नावाची टेकडी कर्नाटकमध्ये 70 किलोमीटर अंतरावर आहे. घोड्यावरून राजा 4 तास पाठलाग करत होता. सायंकाळच्या वेळेला तिथं पोहोचल्यानंतर शरणागती पत्करली आणि राघव चैतन्याने केशव चैतन्यानं सांगितलं तुम्ही आता असं करा, ओतूर भागामध्ये जा आणि तुमच्या मूळ गावी, मूळ परिसरामध्ये समाजाचा उद्धार करा. मी इथं थांबतोय. त्यांनी समाधी घेतली. बादशहाची पूजा अजूनही तिथं चालू आहे.